दिवस संक्रांतीचा, मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा, बंध दाटत्या नात्यांचा. आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांत जवळ आली की आपल्या सर्वांना एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे मकर संक्रांत कशावर आली आहे. तर चला मग पाहूयात. मकर संक्रांत यावर्षी घोड्यावर बसून येईल, म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिंहीण आहे. तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतलेला आहे. तिने हळदीचा टिळा लावलेला असून वयाने वृद्ध आहे व बसलेल्या अवस्थेत आहे. वासाकरता हातात दुर्वा घेतलेला आहे. ती जातीने ब्राह्मण असून भक्षण करत आहे. मकर संक्रांती देवीने सोन्याचे आभूषण धारण केले आहे व वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस ती पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल. संक्रांतीच्या दिवशी ज्या गोष्टी वर्ज्य आहेत त्या आपण पाहूयात. दात घासणे वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे, कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे. या दिवशी सुवासीन महिलांनी केस धुणे टाळावे. तुम्ही भोगीच्या दिवशी केस धुवू शकता. या दिवशी केस कापू नयेत, दाढी करू नये, कोणाकडूनही कर्ज घेऊ नये, अन्नाचा अपमान करू नये. या दिवशी पिकांची कापणी करू नये. गाय किंवा म्हशीचे दूध काढण्यासारखे कार्य देखील संक्रांतीच्या दिवशी करत नाहीत. यावेळी कोणाशीही कडू बोलू नये. कोणतीही झाडे तोडू नयेत. या दिवशी मांस आणि मदिराचे सेवन टाळावे. घरातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नये. भिकाऱ्याला पळवून लावू नये. ईश्वर निंदा टाळा. प्राणी व पक्ष्यांसोबत गैरवर्तन करू नका. संक्रांतीच्या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साज शृंगाराला विशेष महत्व आहे. कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र अन हातातला चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं असतं. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे. त्यामुळे आपल्या हातात काचेच्या आणि शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. आणि बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा प्रकारच्या घालायच्या आहेत. हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो. पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातामध्ये, म्हणजे मी उदाहरण दिलं तसं तुम्ही यापेक्षाही जास्त घालू शकता. फक्त एका हातात एक बांगडी जास्त घाला. आणि बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी त्यामध्ये लाखेचा चुडा घालतात. बघा, हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात. त्याचं खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळे तुमच्या सुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा असायलाच हवा. तो फार काळ टिकत नाही, पण संक्रांतीच्या एक दिवस जरी आपल्या हातात असला तरी पुरेसा असतो. काही ठिकाणी मकर संक्रांतीचा अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात पंढरपूर, तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते. सौभाग्यवती स्त्रिया पंढरपूरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालण्याची पद्धत आहे. स्त्रिया रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून लाखेचा चुडा घालतात. पंढरीची वारी चुड्याशिवाय पूर्ण होत नाही. चुडा घालताना अखंड सौभाग्यासाठी श्रद्धा देखील असते. लातूर, उस्मानाबाद भागात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला महिला एकमेकींना घरी बोलावून चंदन उगाळून एकमेकींच्या हातावर लावतात. त्यानंतर मग लाखेचा चुडा फोडून तो गरम करून हातावर चढवला जातो. तेव्हा खास करून हे वाक्य बोलले जाते, लाख मोलाचा लाखेचा चुडा, सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा.
आणि मग महिला एकमेकींना तांदळाची खीर खायला देतात. संक्रांतीला महिलांनी लाल रंगाची, पिवळ्या रंगाची, गुलाबी रंगाची, हिरव्या रंगाची साडी परिधान करायची आहे. असं केल्यानं सौभाग्यात वृद्धी होईल. या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसायची नाही, कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलं असतं त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं.